आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। शासकीय कार्यालयात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार माहिती विचारल्यावर जाणीवपूर्वक माहिती लपवण्यासाठी आणि केलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी पार्टीकडून लाखोंची माया घेऊन माहितगाराला माहिती देण्यास टाळाटाळ आणि दिशाभूल आणि उद्धट भाषा वापरून माहिती देण्यास नकार देत आहेत, अशा अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई होणे आवश्यक आहे। जनमाहिती अधिकारी व अपील अधिकारी यांच्यावर फौजदारी होणे आवश्यक आहे। त्यासाठी राज्य माहिती आयोग व लोक आयुक्तालयाकडे तक्रार करणे महत्त्वाचे आहे। असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागामध्ये काही संस्थेची आणि शिक्षकांची माहिती जाणीवपूर्वक लपवली जाण्याचा प्रकार, सोलापुरातील बृहन्मठ होडगी संस्थांचा अनागोंदी कारभार, भ्रष्ट व बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणे, संगनमत करून लाखोंची माया घेऊन संस्थेच्या मनावर अधिकारी काम करतात, पाहिजे तसे प्रकरण घडवत असतात। या भ्रष्ट अधिकाऱ्यांची आणि संस्था चालकांची माहिती विचारल्यास टाळाटाळ आणि दिशाभूल करून माध्यमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी माहिती सांगत नाहीत, उलट माहिती विचारणाऱ्याला वेडेवाकडे आणि अरेरावीची भाषा वापरून माहिती देण्यापासून वंचित ठेवतात। अशा अधिकाऱ्यांना प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य माहिती आयोगाच्या माहिती अधिकाराचे निरसन करणारी आणि अधिकाऱ्यांना माहिती देण्यासंबंधी जाब विचारणारी यंत्रणा जिल्हा कार्यालयात असणे आवश्यक आहे, असे म्हणणे प्रत्येक जिल्ह्यातील माहितगार माहितीच्या अधिकाऱ्यात माहिती विचारणाऱ्याचे आहे। त्यामुळे अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती लपवता येणार नाही, ती सहज सोप्या पद्धतीने लोकांना मिळावी अशी यंत्रणा तयार करणे गरजेचे आहे। माहितीच्या अधिकारात एखादी माहिती विचारली असता माहितीच्या अधिकाराचा अर्थच असा आहे, जी यंत्रणा निधी आणि विधीवरती चालते अशी माहिती देणे बंधनकारक आहे। अधिकारी भ्रष्ट आहेत, काही ठिकाणी पूर्ण कार्यालयातच भ्रष्टाचार आहे। समाज कल्याण, आदिवासी विभाग, जात पडताळणी, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, सर्व कार्यालयात भ्रष्टाचार चालतो आणि तो भ्रष्टाचार लपवण्यासाठी माहितीच्या अधिकारात माहिती विचारली असता माहिती लपवण्याचा आणि देण्यास दिशाभूल आणि टाळाटाळ केलेला लाखोंचा भ्रष्टाचार केलेला असतो, तो उघड होत नाही। याला पूर्णपणे शासकीय कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी जबाबदार आहेत। हे सर्व लोक जनतेचे नोकर आहेत, हे ते विसरून गेले आहेत। अधिकाऱ्याच्या जीवावर आम जनतेची पिळवणूक आणि फसवणूक करत आहेत, अशा अधिकाऱ्यांना त्वरित बडतर्फ करण्यात यावे असे आम जनतेचे म्हणणे आहे। शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करण्याचे ऑथराइज लायसन दिल्यासारखे वाटते, म्हणून आज बरेच अधिकारी आणि कर्मचारी निलंबित होत असतात, ट्रॅपमध्ये देखील अडकले जातात। येऊ मॅडम, हे 23 तारखेला दिलं होतं गेल्या कोटगी शाळेचं काय माहितीचा अधिकार दिला होता सर, तुमच्याकडे आहे नसते तुम्ही दादरेशीच्या खाली? हो, का बरं? तुम्ही प्राध्यापक, डॉक्टर, पगार असले तरच ना, खाली असे पगार असेल तरच। MA BEd PhD आहे, डॉक्टरेट आहे, केलं आणि तुम्ही दादरेशीच्या अजून खालीच राहिले। तसंच राहणार ना, आता शासनाने ठेवले आम्हाला। एवढे सगळे एवढे प्रस्ताव कोणते शाळा संस्थेचं, म्हणजे किती आता अख्ख्या संस्थेत किती शाळा, त्यांची एवढ्या प्रस्ताव, म्हणजे कसं दादरशीच्या खाली तुम्ही एवढं झेरॉक्स करायचं? मी काय म्हणतो, तुम्हाला किती चालवड आहे? तुम्हाला काय त्यांचं
आता तुमचं जे काही वैयक्तिक असेल त्यांच्याशी आम्ही एवढ्याला झेरॉक्स काढून द्यायचे मॅडम, म्हणजे त्याच्यात मला काय म्हणायचं आहे की आम्हाला त्या संस्थेचं किंवा शासन प्रशासनाचं काय देणं घेणं नाही. मी स्वतः लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम चालवतो, चॅनल चालवतो मी, आणि त्यांच्यामधला जो घोळ आहे त्यांच्याशी देणं घेणं नाही मला, त्यांच्या प्रणालीशी देणं घेणं आहे. काय त्यासाठी मी मागतोय. आम्हाला फक्त नियुक्तीपत्र जरी दिलं आणि ठराव जरी दिला तर बस झालं. कारण ठरावामध्ये काय केलं आहे की ठराव अगोदर मला एक सांगा की तुम्हाला नियुक्ती जर द्यायचं असेल तर ठराव अगोदर होतो का नियुक्ती अगोदर होते? तुम्हीच सांगा. एखादी प्रकरण आहे तर त्याचा ठराव अगोदर होतो का नियुक्ती अगोदर होते? तुम्ही सांगा, म्हणजे त्याचं उत्तर मी देतो. आणि ती माझ्याकडूनच उत्तरं घेतात आणि उत्तर काय देतच नाहीत. गेल्या 6 तारखेला देणार होते. त्यांनी आता माझ्याकडे आणलं होतं ते पत्र, मी बघितलं हे करायला. माहिती अधिकाराचं म्हणजे त्या संबंधित टेबलला आता हे करतात. आता काय केलं, एका क्लार्ककडे द्यायचं, त्यांनी परत सह्या घ्यायच्या, परत सगळ्या संबंधित क्लार्कला. नाही, त्या दिवशी काय म्हणलंय साहेबाच्या समोर, इथं काय विषय काढू नका तुम्ही, तुम्हाला मी 6 तारखेला हे देतो, पत्र देतो असं डायरेक्ट सांगितलं. 6 तारखेचं पत्र आज किती झाली, आज तारीख किती आहे सांग? 24. किती दिवस झाले? 11. माहितीच्या अधिकारासाठी 12वीच्या परीक्षा होत्या. मी बाहेर ह्याच्या संदर्भानं आता आपल्याला तर 6 तारखेला तुम्ही काय बोलू नका, काय नाही, आम्ही 6 तारखेपर्यंत तुम्हाला उत्तर देतो. सुनावणी ठेवली. सुनावणीला मी 1.5 तास अगोदर होतो. त्यांनी 11ची सुनावणी ठेवली होती. मला वाटते जवळजवळ 10 सव्वा 10ला मी इथं होतो. ते किती वाजेपर्यंत? 11:15पर्यंत. मग त्याने म्हणले की लेखी द्या. म्हणजे लेखी दिलं. मग लेखी माझ्याकडूनच घेताय, माझ्याकडूनच अर्ज घेता, आणि त्यांचं मला काहीच देत नाही तुम्ही. मग सुनावणी पण झाली का तुमची? सुनावणीच नाही झाली. सुनावणीच्या दिवशी त्यांनी मला पत्र काय दिलं की लेखी कळवा तुमचं म्हणणं काय असेल ते. लेखी मी दिलं ना. तुमचं पत्र काय होतं? लेखी पुराव्याशी लेखी कळवा. लेखी दिलं मी तुम्हाला. मग तुम्ही माझ्याकडूनच घेता, तुम्ही काय देत नाही आम्हाला? म्हणजे माझ्याकडले पुरावे सगळे घ्यायचे आणि त्यांना जागृत करायचं. आम्हाला मी स्वतः प्रकल्प अधिकारी म्हणून 10 वर्ष समाज कल्याणला काम केलेला माणूस आहे. बार्टीला प्रकल्प अधिकारी म्हणून. परत कसं काय? मी ती सोडलं. मला ह्याच प्रणालीचं मला आवडत नाही. तिथलं ट्रॅक्टरचा घोटाळा. आता दारिद्र्य खाली तुम्ही म्हणताय एवढे वर्ष काम केलं, काहीतरी तुम्ही. मला मानधनच 12,000 रुपये होतं मॅडम. पण जे काय आहे किती होतं? 12,000 रुपये मानधन बार्टीला. हा, मग मी दारिद्र्य खालीच राहणार ना. चॅनल चालवताय, हे करताय, काय इन्कम आहे आम्ही? आम्ही फक्त जे काही प्रणाली आहे त्या प्रणालीशी भांडतोय आम्ही. आज तुम्ही या खुर्चीशी मला देणं घेणं नाही, मला प्रणालीशी देणं घेणं आहे. आता त्यांचे कितीतरी प्रकरणं उघडकीस आलेले आहे. मला सांगा की तो शिक्षक एक तिथं काम करतोय, तिथं काम महिन्याला जाऊन थंब करतोय. महाराजाच्या गाडीचा ड्रायव्हर आहे तो. म्हणजे काम महाराजाच्या गाडीवर करणार आणि पगार तुमची शासनाची उचलणार का? हे योग्य वाटते तुम्हाला? याच्याशी आम्ही आवाज उठवायचा का नाही उठवायचा?